मन मंदिरा गजर भक्तीचा ज्याच्या तोंडाला वास येतोय त्याच्या जाऊन पाय लागतात. कसं करू आमचं काम करा. बघून टाक रे याचा काय करतो ते बघ. तुमची नजर असू द्या तुमच्या आशीर्वादाने. अरे काय बाहेर आल्यानंतर शिव्या देतो कळलं का तुम्हाला. अहो मग गेलास का. हा म्हणला काम करून घ्यायचं होतं. थोबडावर फेकले पैसे. सत्तेवर आहे म्हणून म्हटला खाली उतरू दे मग सांगतो त्याला. मी कशा करता सांगतो नीट लक्षात ठेवा. हे जग फार स्वार्थी आहे. आपलं काम करून घेण्याकरता कोणाच्याही पाया पडेल. पण तुमचं बरं व्हावं म्हणून तुमच्या पाया पडणारे फक्त ज्ञानोबा तुकोबा आहेत. दुसरं कोणीही तुमच्या पाया पडणार नाही. जसं बाप तुम्ही ऐकत नाही म्हटल्यानंतर वाटेल त्या थरात जाऊन रागवेल कानफडात मारेल पण शेवटी पायावर डोकं ठेवलं. तसं लागून या पाया विनवतो तुम्हाला. ज्यांना माळ घालायची असेल त्यांच्याकरता बसणार आहे. एकादशीचा नित्य बरं वाटतंय. जरा कीर्तन करता करता बरं वाटलं मला. कदाचित देवाने ते माझ्याकरता औषध नेमस्त केलेलं असेल की ज्याचं प्रिस्क्रिप्शन माझ्याजवळ सुद्धा नाही त्याच्याजवळच आहे. हातात विणा घेतला नामस्मरण सुरू झालं की आपोआप देव बरं करत असतो. हा अनुभव आहे. म्हणून माळ घालायचं यावं दर्शनाकरता बसणार आहे. पण अंगावर पडायचं नाही. त्रास द्यायचा नाही. उद्याचं प्रवचन उद्याबरोबर होईल 7ला 2 दिवस आणि शेवटी 3 दिवस कीर्तनं. आणि दुसरं महत्त्वाचं उठू नका. माणसं गडबड करतात. 2 मिनटं एकादशी आहे 2 मिनटं करता. मी एवढा थकून गेलेलो मनुष्य माझ्या अंगात ताप असताना सुद्धा कीर्तन करतोय. तुम्हाला सुद्धा त्याची पर्वा नाही. आणि लागून या पाया सांगितलंय 2 मिनटं करता काय. तेव्हा या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम 19 तारखेपर्यंत होईल. 17, 18, 19ला काल्याचे कीर्तन होईल असा कार्यक्रम आहे. आणि 24ला ज्ञानोबारायाची जन्म ज्या दिवशी भगवंताचा जन्म त्या दिवशीच आणि माऊलीचा जन्म आपण दुधेरीला साजरा करतो. दरवर्षी माणसं नावं नोंदवतात आणि निम्मी येत नाही. ती एस टीवाले काम ओरडत बसतात. ते बाबा महाराज तुमच्या प्रेमाकरता आम्ही काहीही जास्ती पैसे न घेता आणि एक्स्ट्रा गाड्या सोडतो. नोंदवता तुम्ही नावं आणि निम्मीत येतात. तेव्हा मग असं ठरवलं अंदा की 100 रुपये द्यायचे त्यांची लिहून घ्या 100 मिळाले म्हणून. आणि एस टीत चढताना ते नाव पावती त्यांच्याकडे द्या. 100 तुमच्या हातात आहे. तिथील बसून तिकीट काढा. म्हणजे 100 रुपये दिल्यावर तुम्हाला लक्षात तरी राहील की आपण नाव नोंद केलं आहे. नाही तर उगीच जाता जाता काही कळत नाही सही करा. त्याला विचारलं कशावर सही करा. आता एवढ्या मोठ्या माणसाने बोलल्यावर आम्ही करून टाकल्या आणि वर 100 होत्या म्हणून आम्ही केली. तसं नको. तुम्हाला माऊलीच्या दर्शनाला यायचं आहे. माऊलीचा जन्म साजरा करायचा आहे त्याच्याकरता. आणि बरोबर इथून 10च्या पुढे एसट्या सुटतील. आणि 17 तारखेपर्यंतच नोंद करा. 4 ते 5:30 पर्यंत कीर्तन होईल. 1.5 तास कीर्तन होईल. तुम्हाला पुण्याला परत यायचं आहे. मला पुन्हा मुंबईला जायचं आहे. त्याकरता बरोबर 1.5 तास कीर्तन म्हणण्यापेक्षा माऊलीचं दर्शन आणि माऊलीच्या समोर माऊलीचं स्मरण. ज्यांना माळ घालायची त्यांनी या. देवळाबद्दल शेवटची 3 कीर्तनं सांगितलेली आहेत 17, 18, 19. आणि दुसरं परवा सांगितलं होतं आत्ता पुन्हा रिपीट करतो. मला सांगितलं अजून एकदा माहिती सांगा देवळाबद्दलची. दुधेवऱ्याला जे देवळाचं काम चालू आहे 8 गुंठे जागा घेतलेली आहे. काम सुरू झालेलं आहे जवळजवळ. नेरुळला दुधेवऱ्याचं आहे नेरुळला मुंबईजवळ. आणि जवळजवळ किती जाईल अंदाज 5-6 कोटीचा आहे. पण त्याच्यापेक्षा टाईम जात लवकर नाही झालं ते जास्ती जातं. तेव्हा ज्यांना कोणाला त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तिथे ट्रस्ट तर्फेच आहे. व्यक्तिगत काही नाही. किंबहुना आत्तापर्यंत
जी काही 2 कोटीचा खर्च झाला, जागा घेतली सिडकोतर्फे 2.25 कोटीला, कुणी त्याच्यामध्ये एक पैसाही कोणाला मागितला नाही. जी रोजची कीर्तनं प्रभूने ती करून घेतली, त्याच्यातलं जे होतं ते सगळं ट्रस्टला जमा झालं आणि त्याच्यातूनच ते कार्य उभं आहे. जसं जसं केलं तसं तसं त्याचे प्रकार विविध तऱ्हेने प्रकट झाले. नाही तर नुसते बटाटे कापले, त्याला तांदळाचं पीठ लावून असे तळले, बटाट्याचे काप झाले. लिहून घ्या, माझ्याकडे बरेच प्रकार आहेत, कितीतरी सांगितलं तुम्हाला. काय बटाट्याचे काप झाले, नाहीतर चण्याचं पीठ करा असं पातळ, तर बटाट्याचं भजी झाला. काय त्याचं काय ते बटाटे पोखरून मध्ये भरा, आलू ढम. काय पण आलू इज देअर. आलू म्हणजे आळू नाही, हं, फतफते पुण्याचं. आलू म्हणजे बटाटा. आलू म्हणजे बटाटा, हिंदीमध्ये त्याला बटाटा म्हणतात. हां, मग आता मला सांगा, कितीही विविध प्रकार झाले, तसं ब्राह्मण का, क्षत्रिय का, वैश्य का, शूद्र, गोरा का, काळा, उंच का, मध्यम, बुटका का, काही 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 प्रकार नाही. इथून तिथून बटाटा, तसं इथून तिथून चैतन्य. खलास. निराळा त्याच्यामध्ये. पण एक आहे, प्रकार हा त्याचा विलास आहे, तो असल्याशिवाय मजा नाही. मग त्याच्यामध्ये जिने प्रॅक्टिस केलं होतं ते चांगलं झालं होतं, तिला बक्षीस मिळालं. मग ती दुसरी जी म्हणाली, ती मी सुद्धा केलं असतं, मला सुद्धा येतं. अरे पण आता कशाला जळतेस, केलीस ना भाजी. नाही झालं ना, आता काय जे करायचं ते केलं, झालं, माणसाने खाल्लं, ती सर्टिफिकेट घेऊन गेली. तू शंख का घेऊन आलीस परत? निवांतपणाने जा ना. काय कुणी जरी काही जरी केलं तरी तू हे लक्षात ठेव, सगळ्यांनी बटाट्याचेच प्रकार केले. तसं कोणी श्रेष्ठ कुळामध्ये जन्माला असेल, तुम्ही ठरवलं एक परमात्म्याचंच कुळ आहे. अवघी एकाचीच वीण येथ काहीचे भिन्न अभिन्न. अवघी एकाचीच वीण, नीट लक्षात घ्या वाक्य काय. अवघी एकाचीच वीण येथ काहीचे भिन्नाभिन्न. अरे सगळे एकाचेच वीण आहे, दुसरं कोणाचं नाही आहे. म्हणून त्याच्याशिवाय काही नाही. ज्ञात्रज्ञा वीण, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. अवघी एकाचीच वीण, एकच एकच आत्मसत्ता त्या रूपाने विलास पावलेली आहे. बरोबर आहे ना. म्हणून एका कुटुंबात जन्माला आलेले सगळे तेच. मग त्यांचीच किडनी चालू लागते पुढ्याला, रक्त त्याचंच लागू लागतं. बरोबर आहे ना. एका कुटुंबातला आहे, अहो त्यांना रक्त द्यायचं आहे. हां, नाही म्हणे तुमच्या कुटुंबात द्यायचं, बरोबर लागतं, बरोबर लागतं. कॅटेगरी आहे ती, लागायलाच पाहिजे. अवघी एकाचीच वीण. माझं बोलणं कळलं का? अवघी एकाचीच वीण. म्हणून आमचे कोणीचे पूर्वज जे कोणी सातारकर असतील ते आत्तापर्यंत सातारकरच आहेत. कळलं का? त्याच्यात काही फरक व्हायचा नाही. आणि त्याच्यामध्ये जो ज्ञानेश्वरी सांगण्याचा अंश आलेला आहे तोही फरक पडणार नाही. कदाचित पिढीमध्ये कमी जास्ती होईल, पण केव्हा नाही केव्हा तो अंश उगवल्याशिवाय राहणार नाही. आणि तितकं सातत्य असेल आणि तितकी निष्ठा असेल. एक तुम्हाला सांगू का, हे अंशचा भाग असा आहे, किती वर्षभर नाही पाणी मिळालं, पण एकदा पाणी मिळालं की ती हराळी उगवते. एकदाच हिरवंगार जिकडे तिकडे. अरे हे काल सगळं जळलेलं दिसत होतं, ते म्हणले जळलेलं दिसत होतं, ओलावा मिळाला नाही. म्हणून प्रभू प्रेमाचा ओलावा मिळाला की गेल्या वर्षी जे मेलेलं होतं ते जिवंत होतं. म्हणून ज्ञानोबारायांनी मेलेल्याला जिवंत केला आणि ज्ञानेश्वरी लिहून घेतली. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. कोणी म्हणतील हे खोटं आहे. बरं खोटं आहे तुझ्याकरता, त्याबद्दल काही चर्चा करायचं काही कारण नाही आहे. मी कोणाशी वाद घालतच नाही, चर्चाही करत नाही. मला जे काही कळलं पटलं ते सांगतो. बरोबर आहे ना. सच्चिदानंद बाबा, हां, त्याची थोडक्यात सांगतो, माहिती असावी. अंत्ययात्रा निघाली होती आणि सच्चिदानंद बाबाच्या बायकोनी त्यांच्याबरोबर सच्ची जायचं ठरवलं. बरोबर आहे. आणि तिथे ज्ञानेश्वर महाराज होते त्या देवळात बसलेले. तिला वाटलं दर्शन घ्यावं, निवृत्तीनाथ वगैरे आणि सती जाताना बाई हिरवा शालू बेलू नेसून, हिरवा चुडा घालून, मळवट भरून अशी निघाली. त्यांनी आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भाव.
आजूबाजूची माणसं म्हणाली हे काय अहो सती जायला निघाले. जाऊ द्या म्हणले, आता काय गेले शब्दातून तोंडातून तर ते उठ रे म्हणले बाबा. उठला की सच्चिदानंद बाबा. त्यांनी पाय धरले, म्हणले महाराज मी तर मेलो होतो आणि कशा करता उठवलं? काही नाही म्हणाले, मला माझी ज्ञानेश्वरी लिहायला कोणीतरी मेलेला पाहिजे होता, कारण मी सांगायचं आणि त्यांनी म्हणायचं हे तुमचं खरं आहे का असा शंकेखोर नको, तेव्हा तुझी सगळी विकार जळतील तर ज्ञानेश्वरी कळेल. विकार एका शब्दात सांगू, शंका जळतील तर ज्ञानेश्वरी कळेल. लिहिताना तो म्हणशील महाराज हे बरोबर आहे का, झालं. हे जिवंतपणाचं लक्षण आहे. नाही महाराज, तुमच्या मुखातून जे बाहेर वचन पडेल ते सत्य. खलास. शके 1212 ते टीका केली ज्ञानदेवे आणि सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. तसं तुमच्या पहिल्या सगळ्या समजुती जळल्याशिवाय तुम्हाला वारकरी होता येणार नाही. मन मंदिरा गजर भक्तीचा.